कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. कसं ते? ऑफिशियल कांदे पोहे. आणि मग त्याचा एक किस्सा सांगावा असं वाटतं मला. असे बघायला येतात ना, मग तो नर्वसनेस असतो थोडासा. मग ते साईडलाच, अगदी लांब पण नव्हता, साईडलाच होता. त्यांनी प्रश्न विचारला, नाव काय? मला ऐकवलं गाव. मी गावाचं. मग नंतर विचारलं त्यांनी गाव कोणतं? मग मी नाव सांगितलं. जे विचारतील त्याचं उत्तर द्यायचं नाही नाही, किंवा ते उत्तर उत्तर द्यायचं. मिळणार नाही हे तेव्हाच त्यांना कळलं असेल. हो ना? तुमचं काय? आमचं हे अरेंज मॅरेज आहे. तुमचा काय किस्सा? आमचा किस्सा पण छान आहे. माझं पहिल्यांदाच बघायला आलेलं स्थळ होतं. पप्पांना मी नाही म्हणत होते, मला करायचं नाहीये, बघूया तरी, लगेच कुठं जमतंय असं झालं. आणि त्यांनाही बघणारे 1-2 स्थळ, दुसरं स्थळ माझं पण. आणि त्यांना पसंत पडलं. सांगताना सांगितलं होतं, आमच्या म्हणजे नात्यातलंच आहे, तर सांगताना सांगितलं तर मुलीची लांब केस वगैरे आहेत. आणि मी नेमकं केस छोटी केली होती. मुलगी तर पसंत आहे, पण केस वाढल्याची लग्न करणार नाही. वेगळीच केस आहे. माझा तुमच्यासोबतचा अजून एक किस्सा आहे, जो पंढरपूर मधला आहे. काय हो माऊली, सांगा. मी अगदी मला वाटतं 8वीला होते आणि आमचे एक्झाम्स चालू होते. आणि स्कूलमधून आलो की कळालं की अरे इथं शूटिंग चालू आहे. बॅग वगैरे फेकलो. मी आणि माझी मैत्रीण दोघी बघायला गेलो तर एवढी गर्दी तिथे, आम्हाला जायला रस्ताच नाही. आणि जे घर होतं त्यांचं किराणा शॉप होतं. अशी पोती लावून ठेवली होती. आम्हाला जायला रस्ता नाही, आम्ही चढलो पोत्यावरती. बरं. आणि ते डाळ वगैरे होतं ते सगळं सांडलं. त्या गर्दीतून आम्ही पुढे गेलो, तो सीन पाहिला सगळा. मग जो बाहेरचा जो होतं म्हणजे पैठणीचा खेळ, तेव्हा रोडवरती होता. आणि मी अगदी शाळेच्या ड्रेसवरती वगैरे तशीच 2 चेंड्या घातलेली हे. आणि नंतर ते शूट वगैरे होते, मी तुमच्या बरोबर मागे उभे होते. सरांनी नंतर त्या 8 दिवसानंतर शूट TV वरती आल्यावर ते पाहिलं. आणि नेमकं मॅथ्सचा पेपर होता. मॅथ्समध्ये मार्क कमी पडले. मी तुमच्या पैकीच होते संध्याकाळपर्यंत. म्हणजे पेपर सरांना दाखवायचा असं रूल होता ट्युशनमधला आमच्या. सो मग त्यांनी ते म्हटले जरा अभ्यास करायचा ग, शूटिंगच्या मागे जरा कमी पडायचं. तेव्हा आणि कसं फ्रेंड्समध्ये भांडणं वगैरे तेव्हा जास्त व्हायचं. मैत्रिणींमधली भांडणं ना, आली रे आली, होम मिनिस्टर आली, असं करत होते. आली होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, असं चिडवत होते सगळे. पण तुम्हाला गंमत सांगू का, आत्ताच मी पंढरपूरला गेलो होतो ना, तेव्हा तीच फॅमिली आम्हाला भेटली होती. आणि ती विचारत होती की डाळ सांडली जरा प्लीज बांदेकर होम मिनिस्टर म्हणून आवाज करा. आज त्यांना कळणार कोणी डाळ सांडली होती. हे बघा रशिया तिकडे काय तुम्ही काय कसा अभ्यास केला रशिया? तुम्हाला कधी कळलं हे मिरज वगैरे? लग्न झाल्यावर. त्याआधी मी कधीच मिरजला आली नव्हती. लग्न म्हणजे कोविड आलं आणि यांनी मला जॉबचं ऑफर दिलेलं इथे. मग मी जॉबच्या निमित्ताने इकडे आली आणि मग आमचं तिकडे असताना तुम्ही भेटले नाही? भेटलो, युनिव्हर्सिटीला सोबतच होतो, ओळखत होतो. म्हणजे सेटिंग तिकडेच लावली होती ना, फ्युचर प्लॅन तिकडचे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.